पवन, बिट्टी कुठे आहे? काय झालं? बिचारीला वाईट वाटलं असेल ना, हिरमोड झाला असेल तिचा, जायला मिळालं नाही ना तिला. नाही, काय हिरमोड बिरमोड झालं नाही तिचा. मॅडम आता ढगात असतील, लय खुशीत आहेत. का? अहो, आई बाबा संगत भटकायला मिळते म्हटलं कोण आनंदात नसणार. लय वेळ झाला जाऊन त्यांना. आणि काय झालं, ती कार पंक्चर होती म्हणून बाईक घेऊन गेले. त्याच फोन कराल तो. हॅलो. काय झालं? एक मिनिट बिट्टी. काय झालं? हे ते बाईक बंद पडली. काय? गाडी बंद पडली? मग आता माहित नाही कशी काय बंद पडली. हा पवन बोल रे. अरे ऐक ना, बाईक बंद पडली आहे घराजवळच, जरा येतोस का? हा, ते पवन येतोय. अशी कशी बंद पडली पण गाडी? बरेच दिवस काढली नव्हती आणि थंडीमुळे बंद पडली असेल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अहो, अंधार किती आहे इथे, माणसंही दिसत नाहीयेत कोणी. हा बिट्टी, बाळा घाबरू नको. हा, मी नाही घाबरत. तुला भीती वाटते का? घाबरू नकोस, पार्टनर आहे ना. तो असताना कशालाच घाबरत नाही मी. तुला माहिती आहे, पार्टनर इतका शूर आहे, तो दुष्ट लोकांशी फायटिंग पण करतो. काय झालं? काही नाही रे, बंद पडली बाईक. अरे दादा, आपण एक काम करूया, तू बस, आपण मेकॅनिकला बोलून आणूया. अरे पण ह्या दोघी. असं होय. मग एक काम करतो, मी बिट्टीला घेऊन जातो. काय बिट्टीला? हा, अरे घर इथल्या इथे जवळ आहे, तुम्ही या दोघं ढकलत. अरे पण आम्ही कसे? मी आज जातो बिट्टीला घेऊन, ते बाळ लहान आहे. ये बिट्टे बस. हा, अरे गाडी ढकलत म्हणजे? हा, या बसलीस काय? अरे हो. ऐके, अरे या काय? ये. काय चाललंय? काय नाही. कुठं फिरताय? बाईक बंद पडली. बरं, इथंच बंद पडली. घरी माहिती का रात्रीचा असं फिरताय? काय लफडय? का हो, फसून देतोय का हा? नाही, तसं काही नाहीये. आणि खरंच बाईक बंद पडली. आम्ही काय तसले वाटतो का? दिसण्यावर काय आजकाल? अहो, मी बिट्टीची आई. आणि मी बिट्टीचा बाबा. बिट्टीचा बाबा, बिट्टीची आई. तुम्ही दोघं नवरा बायकोय? सरळ सरळ सांगा ना. नाही ते नाही, असं नाही. मुलीचे आई बाबा आहे, नवरा बायको नाही, कसं शक्य आहे? हो. नक्की ना? राहतो कुठे? पूर्ण नाव सांगा. मी रुद्र पैठणकर, पैठणकर बंगला. ठीक आहे, जवळ उभे राहा. कशाला? मॅडम, रिपोर्ट ठेवा लागतो. उद्या काही झालं तर पुरावा असलेला बरा. नवरा बायको आहे ना, जरा जवळ या ना. जावा आता. थँक्यू. थांबा, यांच्या गळ्यात तर मंगळसूत्र नाहीये. ते सौभाग्य सोबत असताना दागिन्याची सक्ती कशाला? हा, जाऊ ना. जा.
चला गौरीजी. बराच वेळ झाला ना. कुठे गेले? बाईक खराब झाली आहे ना. पण तरी बिट्टी तू झोप ना बाळा. खूप उशीर झालाय ना, दमली असशील तू. जा झोप, उशीर होईल त्यांना. नाही, आईचा वाढदिवस आहे ना, म्हणून अजून एक काम काहीतरी बाकी आहे. पार्टनर, किती उशीर केलास? नाहीतर काय, मुळात जायचंच कशाला. रुद्र, अरे बिट्टी किती लहान आहे, काय विचार करेल ती. काळजी नका करू मिसेस पैठणकर, आता आलोय आम्ही. हो पण तरी बिट्टी चला, वाढदिवस संपला आता. झोपू दे त्यांना. झोप आली ना, गौरीलाही जाऊ देत घरी. जा गौरी. संपलं नाहीये, अजून 5 मिनिट बाकी आहे. बिट्टी बाळा, अगं रात्र झालीये, झोप आली असेल ना तिला. नाही, मला तिला काहीतरी सांगायचंय. काय ग? थँक्यू, तुझ्यामुळे माझ्या आईचा मला वाढदिवस साजरा करता आला. खूप खूप थँक्यू. खरं तर तुला थँक्यू. तुझ्यामुळे माझा वाढदिवस स्पेशल झाला. मला ना आज असंच वाटतंय की दिवस संपूच नाही. असा वाढदिवस रोज यायला हवा, म्हणजे शाळेत जायलाच नको. फक्त आपण तिघं बाईकवर फिरत राहायचं. ही आहे तिची तळभत्री स्वप्न, की ती मी गौरीला घरातून बाहेर काढायच्या मागे आणि हिला एकत्र दोघांसोबत फिरायचे. बिट्टी, अगं असा कसा रोज वेळ काढता येईल. गौरी आई थोडीच आहे तुझी, हो ना. गौरी आई नाहीये ना. खरं तर मला खूप मजा आली बिट्टी. याआधी माझा वाढदिवस असा कधीच साजरा नव्हता झाला, पण तुझ्यामुळे तो स्पेशल झाला. खरंच थँक्यू. आणि तू मला इतकं छान गिफ्ट दिलंस. मला याच्या आधी कोणीच असं गिफ्ट दिलं नव्हतं. आता तू मला इतकं छान गिफ्ट दिलंस म्हटल्यावर मी पण तुला ते काय म्हणतात ग, रिटर्न गिफ्ट. हा, रिटर्न गिफ्ट. मला सांग, तुला काय हवंय? देशील का? अगं मागून तर बघ. पक्का? बोल. तू फक्त 1 दिवसासाठी नाही, माझी कायमची आई होशील. गौरीजी, गौरीजी ऐका ना माझं. रुद्र सर, मला थोडा वेळ हवाय, आपण नंतर बोलूया. तुम्हाला बिट्टीच्या बोलण्याचा राग आलाय का? मला नाही माहिती. हे बघा, बिट्टी लहान आहे आणि तिचं मत मी खोडून तर नाही ना काढू शकत. आणि तिला जे वाटलं ते स्वाभाविक आहे. तुम्ही तिच्या आई सर. तुम्हालाही असंच वाटतं का? मला याचं योग्य उत्तर नाही देता येणार. तू फक्त 1 दिवसासाठी नाही, माझी कायमची आई होशील. हे बघा, बिट्टी लहान आहे.
आणि तिला जे वाटलं ते स्वाभाविक आहे. तुम्ही तिच्या आईसारखं. कशाला या सगळ्यात पडतेस? मुलं काहीही विचार करतात, त्यात तू तिच्या आईसारखी दिसतेस म्हणून मागे लागली असणार. गौरी, बिट्टी तुझ्यात इन्व्हॉल्व झाली तर तुला तुझ्या मार्गाने जावंच लागणार आहे ना. गौरी, मी तुला सांगितलं होतं ना, तू या सगळ्यात पडू नकोस. तू का बिट्टीच्या हट्टाला बळी पडतेस? तुझ्या अशा वागण्यानं तू अगदी तिच्यासारखीच दिसती. गौरी, मी म्हणाले होते ना तुला, बिट्टी तुझ्यात इन्व्हॉल्व होणार, तिला तुझा लळा लागणार. बघ, शेवटी तुझ्या अंगलट आलं की नाही. तू तिची आई होणं शक्य आहे का? तुला तुझं आयुष्य आहे गौरी. तू का म्हणून दुसऱ्याच्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणायचं? असं कोणाची आई होणं सोपं असतं का ग? मी तर म्हणेन, बिट्टीने जे काही विचारलं त्याला सर्वस्वी जबाबदार तूच आहेस. मी तर म्हणेन, तुझ्या एक दिवसाच्या प्रेमाने बिट्टीवर इतका परिणाम झालाय. तुझ्या दररोज असण्यानं बिट्टीवर किती परिणाम होईल? तुझ्या इथे असण्यानं तिला तिच्या आईची खूप आठवण येईल. मग रुद्रलाही त्रास होईल. रुद्रच्या त्रासामुळे घरच्या सगळ्यांना त्रास होईल. ते दुःखी होतील आणि मग घरचे सगळे तुला त्रास देतील. तुझा हा चेहरा आहे ना गौरी, तो तुला इथे सुखाने जगू देणार नाही. मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतेय. ऐक माझं, तू निघून जा इथून. ह्यातच तुझं भलं आहे. पण गौरी, आता फार विचार करू नकोस. तू बिट्टीची आई नाही आहेस आणि हे सत्य आहे. मला माहिती आहे, तुझ्या जाण्यानं माझ्या मुलाचं नुकसान होणार आहे. पण पुढे जाऊन गोष्टी बिघडण्यापेक्षा माझ्या मुलाला झालेला त्रास मी सहन करेन. गौरी, तुला जर खरंच तिची आई व्हावंसं वाटत असेल तर प्लीज इथून लांब निघून जा. नाहीतर ती मुलगी नाही जगू शकणार. लहान पोर आहे कधी. इथून निघून जाऊन सगळं गुंताच संपवायचा की इथे थांबून सगळ्यांच्या आयुष्यात त्रास पेरायचा, हे आता तू ठरव. विचार कर. हे सगळं काय चाललंय? नाही, हे नाही होऊ शकत. मी फक्त बिट्टीच्या आईसारखी दिसते. ती मी नाहीये. आणि कधीच नाही होऊ शकत. नाही, असं नाही होऊ शकत.
नाही होऊ शकत हे. बिट्टीचं जरा चुकलंच नाही का? तिने असं विचारायला नको पाहिजे होतं. मला तर काही कळतच नाही. बिट्टी लहान आहे काका, आणि हे असं कधी ना कधी घडणारच होतं. शेवटी बिट्टीची आई आहे ती. बिट्टीने हे सांगितलं नसतं तरी बिट्टीच्या वागण्यातून कळलंच असतं गौरीजींना. अरे तिच्याच काय, आपल्या सगळ्यांच्या वागण्यातून सुद्धा कधी ना कधी तिला कळलंच असतं. आणि बिट्टीनं जे मागितलं तीच आपल्या सगळ्यांची ही इच्छा आहेच ना. हो, पण नंदा पण गौरीला आठवण करून देऊ शकत नाही. तिला प्रेमात पाडणं हे सुद्धा तिला अयोग्य वाटेल. मग अशा वेळी रुद्रनी काय करायचंय? मलाही भीती वाटते नंदाई. हा, यातून काही भलतच झालं तर? नाही, घाबरू नकोस रुद्र. गौरी समजूतदार आहे. ती फार तर नकार कळवेल, बाकी काही नाही. पण तू मला एक वचन दे, तू प्रयत्न करणं सोडणार नाहीस. काहीही झालं तरी प्रयत्न करतच राहशील, कारण दुसरा पर्यायच नाहीये आपल्या पुढे. काही झालं तरी असं नाही तर तसं, पण माझ्या सुनेला तुला या घरात परत आणावंच लागेल रुद्र. नंदा, अगं पण का काय झालं? नाही, हे बघ, मलाही वाटतं तिने घरी यावं. हे जरी खरं असलं ना तरी गौरीसाठी तिची ओळख नवीन आहे, आपली ओळख नवीन आहे. नाही काका, ती ओळख विसरल्या नाही आहेत. हा फक्त भ्रम आहे. त्या त्यांची खरी ओळख विसरल्या असल्या तरी त्यांच्या मनात त्यांचं प्रेम कायमच असणार. ते प्रेम कधी विसरू शकणार नाहीत. ते आठवत नसलं तरी पुसलं जाणार नाही. आणि प्रेमात ताकद असते की ते काळा वेळाच्या पलीकडे जाऊ शकतं. माझं बिट्टीचं त्यांच्यावरचं प्रेम आणि त्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम त्यांना आमच्याकडे ओढून आणेल, मला खात्री आहे. हो, हे जर असं होणार असेल तर अजून काय हवं ना? तसंच होणार काका, आणि तसं होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.